बेळगावात साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सहकार्याने तसेच तरुण भारत या माध्यम भागीदाराच्या सहभागातून आंबा आणि रानमेवा महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। हा 3 दिवसीय महोत्सव 15 ते 17 मे 2026 दरम्यान बेळगाव शहरातील GSS RPD महाविद्यालय परिसरात येथे दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे। स्थानिक आंब्यांच्या विविध जाती, रानमेवा आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव प्रदेशातील जैवविविधता आणि समृद्ध खाद्य परंपरेविषयी जनजागृती निर्माण करणार आहे। सकाळी 10 वाजता तरुण भारतचे संपादक व सल्लागार प्रमुख डॉक्टर किरण ठाकूर आणि SKE व्यवस्थापनाचे शरद पै यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे। या महोत्सवात आंबा व रानफळांचे स्टॉल, स्थानिक खाद्यपदार्थ व विविध पेयांचे स्टॉल, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रदर्शने, माहितीपर व्याख्याने, मुक्त चर्चासत्रे तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत मैफिलींचा समावेश असणार आहे। प्रसंगी मातीची भांडी, हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीही आयोजित करण्यात आली आहे। SKE सोसायटीच्या परिसरातील डॉक्टर रानडे सेमिनार हॉल येथे उपरोक्त विषयावरील विशेष व्याख्याने व तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे। महोत्सवाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी संगीत व लोककला सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून डायनिंग हॉल समोरील खुल्या जागेत विशेष फूड आणि एक्सपिरियन्स झोन उभारण्यात येणार आहे। स्थानिक विक्रेते, शेतकरी, खाद्य उद्योजक आणि कारागिरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे अशी माहिती बुधवार दिनांक 13 मे रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावर्षी 15, 16 आणि 17 मेला RPD GSS कॉलेज कॅम्पसमध्ये आम्ही आंबा आणि रानमेवा महोत्सव 2026 करतो आहे। ही मूळ कल्पना आमचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांची आणि आंबा महोत्सव करायचा म्हटल्यानंतर त्यामध्ये काय काय सांगायला पाहिजे, काय काय व्हायला पाहिजे म्हणजे कॉलेज म्हणून आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स। त्या सगळ्या लोकांना सांगितलं की असं आंब्याबद्दल आपण काय काय सांगू शकतो। आंबा महोत्सव करणं हे आहे, पण त्याच्याबरोबर कॉलेज असल्यामुळे आम्ही त्यांना जास्त माहिती देणं ही आमची जबाबदारी आहे असं मला वाटलं। म्हणून फळाबद्दलची आणि फळाबरोबर रानमेवा आणि आसपास जे काय आज या दिवसात येतं जवळपास वेस्टर्न घाट्सवरती किंवा सह्याद्रीच्या पठारावरती किंवा कोकणामध्ये जो आपला जवळचा भाग आहे ही काय येतं याच्याबद्दल एक एक्झिबिशन दाखवायचं, प्लस त्याच्यावर माहिती पुरवायची, त्याच्यावर मदत करू शकतो हे सांगायचं आणि ते सगळं लोकल लोकांना मदत करण्यासाठी म्हणून आमच्यातले आंबा पिकवणारे, त्याचे प्रोसेस करणारे ते काही लोकल यांना मदत करावी आणि त्यांच्यामुळे लोकांना समजावं बेसिकली काय आहे आणि खरी माहिती समजावी या उद्देशाने आम्ही यावर्षी करतो आहे। ह्याच्यामध्ये स्टॉल्स असणार आहेत, मँगो आणि रानमेवा म्हणजे तो कोण कधी करत नाही, रानमेवा त्याची आहे। आणि आता लोकल जे काय फूड आणि बेवरेज तयार करतात आंबा आणि ह्याच्यापासून म्हणजे फळांपासून त्याचे स्टॉल्स असतील। आमच्यामध्ये उद्देश 2 आहेत। एक उद्देश म्हणजे विद्यार्थी, ती पुढची पिढी आहे त्यांना समजायला पाहिजे काय आहे ते, आणि लोक जे शहरात राहतात त्यांना आपले शहरी वातावरण एवढंच माहिती असतं। आम्हाला वाटलं की त्यांना आम्ही पूर्ण माहिती द्यावी, त्यासाठी स्टुडंट्स एज्युकेशनल डिस्प्लेज, कॉमेडी टॉक्स आम्ही त्याच्यामध्ये थोडी लोकांना माहिती देण्यासाठी भाषण म्हणजे लोकांना सांगितलं प्रश्न उत्तराचे सेशन ठेवले की जिकडे ते लोक येतील आणि त्यांना विचारतील काय ते लोक सांगतील आणि आमची मुलं पण सांगतील असा भाग आहे। आणि संध्याकाळी थोडीशी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून लोकल कल्चरल हे जे लोकल आहे तिकडचे त्याच्यातले त्यांची थोडेसे कल्चरल इव्हेंट आपल्याकडे जी संस्कृती ती पण दाखवावी, पॉटरी, हँडीक्राफ्ट, ट्रॅडिशनल प्रोडक्ट, नंतर आमच्या डिपार्टमेंटने काय काय केलं आहे, माहिती गोळा केली आहे ती माहिती लोकांना दाखवावी, हे लोकांना समजावं की आपण फळं खातो आणि आपण आता नवीन युगात चाललो आहे जिकडे केमिकल्स फार वापरले जातात फळामध्ये, भाजीमध्ये वगैरे, तर ती जर आपण भाजी घरी आणि भाजी कशी खावी जेणेकरून आपल्या शरीरावरती कमीत कमी त्रास व्हावा या उद्देशाने मी ते ठेवलं। ते लोकांना सांगण्यासाठी मूळ उद्देश आहे। आणि याच्यामध्ये लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह आहे, लोककल्प आहे आमच्यामध्ये, RPD GSS कॉलेज कॅम्पस आहे, आम्ही सगळे डिपार्टमेंट सगळे तिकडे आहे आणि आमचे तसं परत मीडिया पार्टनर्स आहेत, तसं मीडिया पार्टनर करण्याचे असे आमचे आहेत। आणि ही आमची कमिटीची पण नावं दिलेली आहे आणि प्रोग्रॅम याचा जो काय आहे
तो ह्याच्यामध्ये दिलेला आहे. स्टॉलरच मॅक्झिमम प्रिफरन्स हा बेळगावमध्ये लोक आणि त्याचबरोबर गोवा, कोकण, रत्नागिरी, देवगड इथले सुद्धा सगळे मंडळी आणि फक्त आंब्याचे स्टॉल्स त्याच्याबरोबर थोडे स्टॉल्स आहेत. Total number of stalls. धारवाडचे आणि चिकोडीचे एक ते येणार Number of stalls total. 15. 15. एक दोन स्टॉल रानमेव्याचे असणार आहेत, जी जंगली फळं आता उन्हाळी सीझनमध्ये आपल्याकडे जी येतात त्याचे स्टॉल, त्याची माहिती लोकांपर्यंत जाणं त्याचे आहेत. आणि ही एक दोन स्टॉल आहेत तिकडे फक्त आंबा आणि सगळी आपल्या भागातली फळं त्याची सगळी माहिती, त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, ट्रेडिशनल वाण जे आहेत आपले पारंपरिक वाण त्याची माहिती सगळ्या कॉलेजमधल्या मुलांनी डिपार्टमेंट्सनी गोळा केलेली आहे, त्याचा डिस्प्ले असणार आहे. संध्याकाळच्या वेळांमध्ये 5 ते 7 असं 3ही दिवस एक इन्फॉर्मेशन देणारं सेशन आणि कल्चरल प्रोग्राम असा कंबाईंड इव्हेंट आहे की ज्याच्यामुळे लोकंसुद्धा येतील, आंबा महोत्सव, रानमेवा याचीसुद्धा माहिती घेतील आणि थोडं एंटरटेनमेंटसुद्धा होईल. पहिल्या दिवशी आपलं वेंगुर्ल्याचं जे कृषी विद्यापीठाचं केंद्र आहे तिथले डॉक्टर वैभव शिंदे म्हणून आहे, त्यांचं एक्सप्लोरिंग वर्ल्ड ऑफ मँगोज असं 1 तासाचं सेशन आहे, सगळ्यांसाठी खुलं आहे. आणि त्याच्यानंतर 1 तास कल्चरल प्रोग्राम आहे. दुसऱ्या दिवशी एक ज्योत्स्ना देसाई म्हणून आहेत आपल्या गडिंग्लज भागातल्या, त्यांचं मधमाशांचं आपल्या भागातली सगळी जंगली फळं, बागा, हॉर्टिकल्चरमधलं पीक याच्यामध्ये परागीभवन आणि याचा कसा संबंध आहे, मधाचे वेगळे वेगळे प्रकार याच्यावर एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन असणार आहे. त्याच्यानंतर परत 1 तासाचं एक ओपन म्युझिकल सेशन असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी परत एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि परत एक छोटं सेशन असा 3 दिवसाचा हा संध्याकाळचा प्रोग्राम सगळ्यांसाठी खुला आहे. आणि आंबा महोत्सवाचा जो पूर्ण प्रोग्राम आहे सकाळी 10 ते रात्री 8 हे सगळ्यांसाठी पूर्णतः ओपन आहे. कधीपासून होणार आहे? 15, 16 आणि 17 मे 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार. जागा परत एकदा सांगा, जागा कुठे? 15th May मॉर्निंग 10 o'clock इज इनॉग्रेशन. इनॉग्रेशन सकाळी 10 वाजता. जागा परत एकदा सांगा. स्थळ. SKE सोसायटीचं जे GSS RPD आणि GSS RPD कॉलेज कॅम्पस आहे, RPD कॉर्नरच्या जवळ, त्या कॉलेज कॅम्पसमध्येच आतमध्ये हा आंबा महोत्सव, रानमेवा महोत्सव आयोजित केलेला आहे. एकतर स्थानिकांना, स्थानिक व्यापाऱ्यांना आपल्याला व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे एक आहे. त्या सगळ्या महोत्सवाचं सांस्कृतिक महत्त्वाचं एक आकर्षण आहे म्हणजे समई नृत्य. म्हणजे इकडे ते कधी झालेलं नाही किंवा झालं असेल तरी फारसं त्याचा प्रचार झाला नाही आहे. तर कोकणातूनच समई नृत्य करण्यासाठी एक महिलांचा गट यायला लागलेला आहे आणि जवळजवळ अर्धा तास पेटत्या समई डोक्यावर ठेवून त्यांचं नृत्य होणार आहे. आणि दुसरं म्हणजे स्टॉलमध्ये फणसपासून बनणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचाही स्टॉल असणार आहे. फणस आपल्याला काही मोसमातच मिळत होता, आता तुम्हाला कच्च्या फणसाची भाजी पॅक्ड म्हणजे तुम्ही जाऊन ती घरी करू शकता. फणसापासूनचे गरे, गऱ्यापासूनचं वेफर्स हे सगळं सुद्धा तुम्हाला वर्षभरात मिळणार आहे. तसा एक स्टॉल इथे ठेवलेला आहे. यावेळी SKE सोसायटीचे श्रीकृष्ण प्रभू, लोकमान्यचे राजू नाईक, प्राचार्य राहुल खानोलकर आणि तरुण भारतच्या मनीषा सुभेदार आदी उपस्थित होते.